नमस्कार मंडळी, आपल्या सोबत आहे एक उत्तम आणि युवा ढोलकीपट्टू साजिद दादा. दादा, आपली संपूर्ण ओळख आणि गावचं संपूर्ण नाव. माझं नाव सगळ्यांना माहिती आहे तरी पण सांगतो. माझं नाव साहिल चंद्रकांत केळकर. मी राहणार चिपळूणमध्ये. माझं गाव आहे कळंबट. त्या गावातून मी बिलॉंग करतोय. गोष्ट दादा, आपली जी कला आहे, जी आपण ढोलकी वाजवता, त्याची सुरुवात कधी झाली आणि कशापासून झाली? पहिली गोष्ट म्हणजे मला लहानपासूनच आवड होती पहिली ढोलकीची. म्हणजे असं कुठे आतापर्यंत मी कुठे क्लास पण केलेला नाही किंवा जे काय आहे ते स्वतः घरी शिकलो. ती वयाच्या एक 7-7 वर्षापासून म्हणजे पहिली असल्यापासून आपल्या शाळेमध्ये माहिती मराठी आपलं तिथपासून मी शिकत आलो. पहिली गोष्ट मी 10वी नंतर माझ्या मामाचं नाव आहे देवकिर्की. त्या भारडातून मला पहिली संधी मिळाली. तिथून हळूहळू वगैरे मी आता म्हणजे ग्रोथ होत गेलं माझ्यामध्ये. हळूहळू समजायला लागलं कोणत्या प्रकारे कसा ठेका वाजवायचा काय. त्यानंतर आपल्या शक्तिगुरामध्ये मी आलो. सगळ्या शाळेने मला अतिशय चांगला प्रयत्न केला. त्यानंतर तुम्ही सगळे फोटोग्राफर असतील किंवा सगळे आपले युट्यूबवाले असतील त्यांच्या मार्फत सगळीकडं जो काही माझी चर्चा चालू आहे ते फक्त तुमच्यामुळे आणि असं तुमचं सपोर्ट होतं. खूप छान आपलं जे नाव आहे. आणि एक कलाकार असा घडतो त्याच्या एखाद्या कॅरेक्टरमुळे, एखाद्या अशा शैलीमुळे, आधी तुम्ही शैली खूप छान वाजवता आणि खूप सुंदर असा आवाज आणि ढोलकीचा जो ताल आहे, सूर खूप छान प्रकारे आपण लोकांपर्यंत पोहोचवत आहे आणि त्याचं पोचपावलं तुम्हाला भेटत आहे. त्याबद्दल खरंच खूप छान. आणि असे कलाकार आपल्या कोकणातील घडायला हवे आणि त्यातले खूप सुंदर असं उदाहरण तुमचं. धन्यवाद. आपल्याला भेटून खूप छान वाटलं, आनंद झाला. जशी माहिती तुमची दिलात तशी तुमच्या टीमची पण द्या ना आम्हाला. नक्कीच नक्कीच. BSF हे गुरु वेदांत या आमची मेडिसिन आहे नक्की घेऊन. अजून 4 जण आहेत ते पुण्याला बारीसाठी गेले. तुम्ही पण तुमची ओळख करून द्या ना दोघांची. मी वेदांत रवींद्र पवार, मुक्काम पोस्ट श्रीरामपूरमध्ये राहतो. सध्या तरी म्हणजे एज्युकेशन चालू आहे आणि सोबत ही कलाही जोपासतोय. मी गुरुनाथ दत्त वाघर तालुक्यातून कीबोर्ड आणि बँजो प्ले करतो. आपली सुरुवात कधी होती? 7-8 वर्ष पहिले कीबोर्ड प्ले करायचो. बँजोसाठी बँजो पण आता आवडी लहानपणापासून होती की असं वाटलं? तसे कार्यक्रम आपण जेव्हा बाहेर जातो असं वाटायचं आपल्याला पण थोडं काहीतरी यावं. नंतर मग हळूहळू ती आवड जास्त अशी वाढत गेली. फोकसच झाले. आपली सुरुवात कशी झाली? मी 7वीपासून म्हणजे ॲक्च्युअली मी साऊंडमध्ये करिअर करत होतो. त्यासोबतच बरेच सारे नमुने वगैरे वाजवायचो. तिथून मला संधी मिळायला लागली. थोडंफार मी त्याच्यातून आवड निर्माण व्हायला लागली. जवळजवळ 3 ते 4 वर्ष झाली आम्ही तिघे तरी एकत्र आहोत. आतापर्यंत एकत्र आल्यापासून जे आलोय ते नावारूपाला आलोय आतापर्यंत. खूप छान. त्यांची टीम आहे ना, खूप सुंदरचं काम करते आणि अशी कोकणातील कलाकार, लाल मातीतील कलाकार घडायला हवेत. आणि तुमचं उदाहरण घेऊन अजून नवीन पिढी घडणार आहे. इथे उत्तम उदाहरण तुमच्यासोबत आहे. आणि तुम्ही सर्व टीमला आपल्या चॅनलतर्फे, आपल्या कोकण वासियांतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. आणि अशीच ही लोककला आपली जतन करत राहूया. तुमची जी आपली टीम आहे, जी कोकणात आणि संपूर्ण जगभरात गाजत आहे, युट्यूबच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून, BSS बरोबर, त्याचं फुल फॉर्म काय सर्वांना जाणून घेण्याची आतुरता आहे. ऍक्च्युअली आम्ही तिघजण म्हणजे स्टार्टिंगला तिघजण टीम मध्ये होतो. तिघजण टीम मध्ये असताना म्हणजे असंच चाललं होतं मैत्री करत. म्हणजे आम्ही जरी रक्ताचे नसलो तरी पण रक्तासारखे वागतो. त्याच्यातून मग आमचं एक निर्माण झालं की बाबा ब्रदर सपोर्ट सिस्टीम आमच्या टीमचा फुल फॉर्म आहे. असं करत आम्ही तिघजण होतो. 3 नंतर 4 झालो. आता 4 नंतर टोटल 8 जण. म्हणून आम्ही आमच्या ग्रुपचं नाव BSS असं ठेवून त्याचा फुल फॉर्म ब्रदर सपोर्ट सिस्टीम. खूप छान. आणि अशीच टीम आपली वाढत जाऊ आणि खूप सुंदर संगीत आपण देत आहात. त्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक कौतुक. धन्यवाद.